सुरू होईल. प्रत्यक्ष आपण धावतो या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जाऊया म्हणा. मच्छिंद्र पाटील यांच्याकडे जाऊया या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. यामुळे आपण सामनाकडे आजच्या स्पर्धेला आपण पहिल्या फ्रीतला तिसरा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांना विनंती असेल की आपले 12 प्रतिनिधी आपण पाठवायचे आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आवाज जात नाही. जलपेश महेश वैले जर आपण लक्ष केंद्रित करा. बरेचसे फोन येतात की सामना लाईव्ह कमेंट्री जात नाहीये युट्यूबला. आपण थोडं लक्ष केंद्रित करा त्याकडं. तर डायगर यश इलेव्हन डायगर ज्याचे पॅकरचे सूर्यजी पाटील आणि अनंत खंडागले यशवंत डायगर तसेच सामना प्रभाव गावदेवी. खूप मोठा सामना आपण पाहणार आहोत या दोन संघांमध्ये. कारण इनॅक्शन मध्ये गेले 4 दिवस ज्या सामन्याची आपण वाट पाहिली होती आयोजक खेळतील कधी हा प्रश्न होता. तर 5 षटकांचा सामना असणार आहे. आपण दुसरा सामना खूप लवकर संपलाय. फक्त 7 चेंडूमध्ये सामना संपलाय आणि आदर्शन पडले संघाने 2-2 विजय प्रस्थापित केलाय. पहिला सामना जिंकला तो वसार संघानं. तर तिसरा सामना आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी शांतता ठेवा. नुसती धावपळ करू नका विनंती असणार आहे. विनाकारण आवाज नको कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर सलामी चेंडू पाचार केली जाते. 2 फलंदाज डायगरसना क्षेत्ररक्षण स्वीकारला आणण्यापैकी जिंकल्यानंतर अमोदित केलं फलंदाजीसाठी पहिल्यांदाच गावदेवी देवीचा पाडा संघाला. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतो समीर भोईर. नाश्टकला फलंदाज योगेश म्हात्रे. आपण पाहता ती स्पर्धा जहानमान क्रिकेट संघ टायगर आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ टायगर चषक 2017 आजची 4थी रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. रात्रीची ठीक 8:45 होतात. तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय आणि इन ऍक्शन मध्ये आपण आयोजकांना पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून यश इलेव्हन टायगर संघ खेळतोय. तर टायगर संघ जर ओव्हर हॅट्रिक किंवा हॅट्रिक प्राप्त करतो तर केशव पाटील सिद्दीकर यांच्याकडे रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू ऑन साइडला शफल केल्याचा प्रयत्न. लाईन बघावी लागेल. पंचामाला इशारा करता इट इज अ वाईट. चेंडू बघत टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघालाय. आउटस्टिकच्या माध्यमातून स्किट झाला चेंडू थोडासा बाहेर आणि पंचामाला इशारा करतील. विकी म्हात्रे आम्हाला इशारा करतील इट इज अ वाईट. आणि रवी बायले असे 2 पंच आम्हाला लाभलेत या सामन्यासाठी. कारण आयोजक स्पर्धेमध्ये खेळतात तेव्हा दुसरे पंचांची गरज भासते. आणि रवी बायले आणि आमचे विकी म्हात्रे आम्हाला यावेळी सहकार्य करताना थँक्यू सो मच. तर पहिली सुरुवात गोलंदाज सागर पाटील करतोय. बघा ज्या वेळी संघ आपल्या घरच्या मध्ये किती दडपण असं संघावरती हे मी बऱ्याच वेळा पाहिलंय स्पर्धेमध्ये. ब्लॉकॉलचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू ठावर शॉर्ट फायला जज करतोय. एकदा पुढे 2 धावेचा मानस आणि थोडासा मिसफील्ड. पंकज चेंडू खाली आलाय. थोडासा विलंब होतो चेंडू उचलण्यासाठी. त्याचा स्वाद घेतला फलंदाजानं. 2 धावा पाहायला मिळतात. तर महेश आम्हाला माहिती देतात युट्यूबला आवाज जातोय. थँक्यू महेश. थँक्यू सो मच. अतिशय चांगली तुमची ही सेवा आम्हाला उपलब्ध झालेली आहे. जीटीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जलपेश भोईर आणि महेश वेले यांच्या माध्यमातून तसेच tenniscricket.com माध्यमातून स्पर्धा संपूर्ण देशामध्ये 198 देशामध्ये ही स्पर्धा तुम्ही कुठे ऐकू शकाल. 3 धाबा धापल करता सुरुवात बघा कशी पाहायला मिळते. रिव्हर्स केल्याची गरज होती का? खूप मोठं स्ट्रॉंग अपेल. खूप मोठं स्ट्रॉंग अपेल केलं. पंचांमध्ये अपेल फेटाळून लावलाय. लेग बायचा शर्मांच्याकडं सिंगल. बघा फलंदाजाने अगोदर स्टान्स बदलवला होता. एक अटॅकिंग स्टान्स मध्ये फलंदाज पाहायला मिळाला. तोपर्यंत गोलंदाजाने बीट केलं. पहिला चेंडू स्वेर फेकल्यानंतर गोलंदाज मात्र लय आणि दिशा हातामध्ये चांगली मिळेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो गोलंदाज सागर पाटील. पहिला चेंडू स्वेर होता. नंतर दुसरा चेंडू ब्लॉकॉल मध्ये फेकला. तिसरा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर फेकला. 3 व्हॅरिएशन दाखवलं गोलंदाजानं. अजून किती व्हॅरिएशन दाखवेल सागर पाहणं फार गरजेचं असणार आहे. सुरुवात शांत. खूप लवकर खेळतोय. ऑन द बॉडी चेंडू आदळतोय. सिंगल मात्र पाहायला मिळते. बघा किती चांगली गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज खूप लवकर केला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन 4 व्हॅरिएशन दाखवले. 4 चेंडूवरती गोलंदाजानं लेंथ लाईन मध्ये परिवर्तन दाखवतोय. सातत्याने व्हॅरिएशन दाखवतोय आणि फलंदाजानं मात्र शांत ठेवतोय. आपण ही स्पर्धा पाहतोय एन्जॉय करतोय. टायगरचे 2017चं अप्रतिम आयोजन. दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते थाटा मारतात. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा आणि 4थी रात्र आपण स्पर्धेच्या माध्यमात पाहतोय. गोलंदाज सागर. स्ट्राईकला फलंदाज योगेश म्हात्रे ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. गुड डिलिव्हरी. दॅट्स अ गुड डिलिव्हरी. फुल लेंथ डिलिव्हरी. ऑन साइडला शफल केल्याचा प्रयत्न. बॅकफुटला आला फलंदाज. ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरलाय. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम कमबॅक. ज्या गोलंदाजाने सुरुवात वाईट चेंडूने केली गोलंदाज सागर पाटीलला त्या सागरनं मात्र अतिशय चांगलं कमबॅक करून दाखवलं आपल्या गुणांच्या आधारावरती. गुड कमबॅक. लाईन बघावी लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू दुरावा निर्माण केला. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. षटक समाप्त होतं. पहिलं यशस्वी षटकाची सांगता झाली. 7 चेंडू फेकले गोलंदाजानं आणि धावा दिले तर संघाचं
पाटील शिवाजी पाटील राकेश पाटीलची थँक्यू पंच एक चेंडू बाकी आहे अजून कारण स्कोरिंग मध्ये आमच्या दाखवलं जाते त्याचं कारण एक चेंडू वाईट होता त्यामुळे 6 चेंडूचं षटक संपलं. तुम्हाला माहिती असेल इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये इंग्लंड विरुद्ध सामना झाला होता. बिली बॉर्डननं 6 चेंडूमध्ये षटक समाप्त केलं होतं. मध्ये त्यामध्ये एक चेंडू वाईट होता आणि बिली बॉर्डन चांगल्या वादाच्या भोवऱ्यात आला होता. तर पंचांकडे सुद्धा चुका होतात काही हरकत नाहीये. तर 6 चेंडूमध्ये षटक समाप्त केलं पंचांना एक चेंडू वाईट होता काही हरकत नाहीये. तर धावांचा डोंगर उभा केला जातो तो 5 या धावसंख्येवरती. ब्लॉकाचा चेंडू तेवढा चांगला फाटका लॉक आपल्याला जज करतोय. वेरी गुड फिल्डिंग सिंगल शंतनू गुड क्रिकेटर फक्त सिंगलच्या माध्यमातून षटक समाप्त होते. 6 चेंडू फेकले गोलंदाजानं आणि धावा दिल्या त्या फक्त 6. आपण पाहता ती स्पर्धा डायगर चषक 2017 ही स्पर्धा आपण पाहतो. जहानमान क्रिकेट संघ डायगर यांच्या वतीनं शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत. तमाम प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून मला ऐकतात पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यू आर ऑल्सो मोस्ट वेलकम बिकॉज यू आर द पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. तर षटक समाप्त होतं पहिल्या धावांचा ओघ आपण बघू शकाल. ते धावा आल्या त्या 6 धावा फक्त अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केलाय. कारण सर्कलमध्ये P1 मध्ये एवढं षटक चांगलं फेकणं हे फार कठीण होतं गोलंदाजाला आव्हान होतं. तर सागर जनार्दन पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक टायगर संघासाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी दिनेश दादा पाटील यांच्याकडनं तुम्हाला रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक. तसे केशव पाटील सिद्धी करवले यांच्याकडनं हॅट्रिक किंवा ओव्हर हॅट्रिकसाठी तुम्हाला 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक कॅश प्राइज. तर षटक समाप्त होतं पहिल्या धावांचा ओघ आपण बघू शकाल. एवढी चांगली सुरुवात पाहायला मिळाली नाहीये जेवढी व्हायला होती. देवीचा पाडा गावठी देवीचा पाडा संघामध्ये शांत आणि सावध सुरुवात करतोय. एकीकडे बात नाहीये. एक अवांतर धावसंख्या पाहिली 6 धावा पहिल्या षटकाची सांगता समाप्त झाल्यानंतर षटक समाप्त पहिलं होते. गोलंदाज सज्ज होते दुसऱ्या षटकासाठी. जबाबदारी संदीप खुटारकर वेगवानाचा गोलंदाज. फुलटॉस चेंडू ऑन साइडला घेऊन काढला अपडाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पोहोचत तिथे लोकापला फार वेगानं. शंतनू दुसऱ्यांदा चेंडू शंतनूकडे जातोय. गुड फिल्डिंग आपला आत्मविश्वास कायम ठेवतोय आणि सिंगलच्या माध्यमातून धावांचा मात्र ओघ पाहायला मिळतोय. वातावरण बघा खूप थंड आहे मित्रांनो. काल 12°C तापमान सर्वात कमी तापमान आम्ही पाहिलं आहे स्पर्धेमध्ये. अक्षरशः गुलाबी थंडी होती. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी जाणवली काल आम्हाला मात्र आज प्रेक्षकांची गर्दी बिलकुल जाणवणार नाहीये कारण भोपरची स्पर्धा समाप्त झाली त्यावेळी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असं मला पाहायला मिळेल मैदानावरती. यस ओमकार 1 सेकंड गोलंदाज सज्ज होतोय. लाईन बघावी लागेल. पंचांकडे कटाक्ष टाकला. इट इज अ वाईड व्हेरी गुड डिसिजन. यस ओमकार शनिदास मात्रे खुटारी यांच्या ठिकाणी देसाई यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. मी विनंती करतो आमच्या शिंदास मात्रे मान्यवरांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेमध्ये आम्ही बरेचसे विक्रम पाहिलेत. कालची रात्र सुद्धा रंगली. या स्पर्धेमध्ये अजित मालीनं या स्पर्धेमध्ये हॅट्रिक प्राप्त केली. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची. पहिल्या दिवशी केतन म्हात्रेनं 50 धावा ठोकल्या स्पर्धेमध्ये. चेंडू उचले घेणार चेंडू तेवढा चांगला फटका फक्त सिंगल लोकांना सुद्धा जज करतोय. फार वेगाने येतो. 2 धावांचा मान 2 धावा होतील का? गुत्रो मात्र पंचांकडे रनआउटचा अपील मागितलं धावचीतचं. पंच मात्र न्यूट्रल वेल थ्रो. 2 धावा रोखू शकला नाहीये फलंदाज क्षेत्ररक्षक. ते 2 धावांच्या बरोबरीने सांगितलं असेल अजून उजळलं. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहिलं आपण. गोलंदाज संदीप खुटारकर याच्यावरती जबाबदारी दिली. संदीपने जबाबदारी अजूनपर्यंत पार पाडले. एकी चौकार एकी षटकार नाहीये. तब्बल या षटकातील चेंडू फेकले गेले ते 2 म्हणजे एकूण 8 चेंडूचा खेळ ते संपलाय. 8 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. झगडावं लागते धावांसाठी. अप्रतिम गोलंदाजी आपल्या घरच्या मैदानावरती डायगर संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. शॉट बघा किती चांगला. टायमिंग बघा कंट्रोल बघा. व्हेरी गुड क्रिकेट. ब्युटिफुल स्टॉक फायनल रिझनला पहिला चौकार. समीरनं मारलेला चौकार. एवढं चांगलं क्रिकेट बघा. ग्रामीणच्या माध्यमातून क्रिकेटचा लेवल ऑफ क्रिकेट किती चांगलं पाहायला मिळते. खूप लवकर खेळला फलंदाज. अगोदर स्टान्स त्यानं केला होता आणि अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न दाखवता यशही लाभलाय आणि चौकारानं मात्र दमदार सुरुवात पाहायला मिळते. 9व्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. खूप प्रतीक्षा करावी लागली. सरळ बॅटला खेळतोय. लंगा चेंडू भिरकावून दिला. फ्लॅट रिलेशन शंतनू चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला धक्का देवीचा बडा संघाला. हो जंबारी बॅटिंग हाय हो जंबारी बॅटिंग हाय हो जंबारी. शांतानु पाटील सागर पाटील आहेत ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर.
शंतूनं झेल टिपलाय बघा, त्याने बॉडी लँग्वेज अगोदरच ओळखलं होतं, अगोदरच मुव्हिंग झाला होता गोलंदाज क्षेत्ररक्षक. व्हेरी गुड फिल्डिंग बघा, खूप लवकर चेंडूवरती आला, त्याने स्टान्स पाहिला होता फलंदाजाचा आणि तेवढ्याच लवकर मूव्ह केलं स्वतःला आणि खूप लवकर चेंडूवरती आला. व्हेरी गुड कॅच, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा किती आहे बघा शंतनूचा, तिसऱ्यांदा चेंडू त्याच्या जवळ गेला आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. धाबांचा ओघ मात्र थांबलेला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ असं धावले ते 14 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ असताना देवीचा पाडा संघ, गावदे देवीचा पाडा संघ हा कुणाल म्हात्रेचा संघ नाणेफेकी हरल्यानंतर मात्र फलंदाजी करावी लागते. गुड क्रिकेट, गुड कॉन्टेस्ट. लाईन बघावी लागेल, चेंडू टप्पानंतर आतमध्ये येतोय. गोलंदाजाला मात्र खूप मी म्हणेन प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची. लाईन लेंथ मध्ये कंट्रोल बघा, कधी चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर फेकतोय, कधी यावेळी मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर फेकतोय. लेगस्टम्प आणि उजव्या इष्टीच्या बाहेर फेकणारा गोलंदाज आउटसोर्स टू लेगस्टम्प आणि आउटसोर्स टू ऑप्शन करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाला थांबवणं एकच मानस आहे गोलंदाजाचं आणि त्यामध्ये यश लाभतंय. या संदीप पुटारकरला एका चौकाराचा आपत वगैरे आतापर्यंत खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. खूप लवकर खेळतोय फलंदाज, लेंथ ओळखता येत नाही, लाईन मध्ये फलंदाज येता आला नाहीये आणि स्वतः आत्मसमर्पण करतोय फलंदाज. बघा काहीतरी स्ट्रॅटेजी असणार आहे त्यांचा. अत्यंत मोठा फलंदाज कदाचित मैदानी पाचन करायचा असेल, ही स्ट्रॅटेजी पाहायला मिळेल. दुसरा धक्का यावेळी धावचीच्या स्वरूपात सांघिक दुसरे टायगर संघासाठी. योगेश मात्र बाद झाला. योगेश आपल्या संघासाठी 8 चेंडूचा सामना केला, तब्बल त्यानं फक्त 4 धावांचं योगदान दिलं. एवढी चांगली कामगिरी केली नाही या फलंदाज जेवढी अपेक्षा होती त्याच्याकडनं. तर ड्रिंक्स मैदानावरती 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय. 2 गडी बाद धावसंख्या प्रथम फरजी करताना देवीचा पाडा संघाचा नाणेफेकी हरल्यानंतर फक्त 14 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा पाहिल्या होत्या आपण 6 षटक हाताळलं होतं. सागर पाटीलनं खूप चांगलं षटक हाताळलं, त्यानं गडी बाद केलं होतं त्याने 1. तर संदीप पुटारकरला एक यश लाभलं नाही, मात्र सांघिक एक धावची सर्व पाहायला मिळालं आणि 14 धावा 2 षटकांची सांगता झाल्यानंतर पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण बघू शकाल आपण मॅन ऑफ द सिरीजची बाईक जे मला पुरस्कृत केली हिरामन पाटील माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून. तर राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विनामूल्य पाण्याची सोय आम्हाला काडी माफ करा त्यांच्याकडनं आम्हाला ही सुविधा सोनारपाड्याचे ज्यांच्या वरती कालानं झलप घातली आणि त्यांना आमच्याकडून हिरावून नेलं. खूप चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटमधील खूप चांगलं क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून ही पाण्याची विनामूल्य सोय आम्ही पाहतोय. टी शर्ट सुद्धा आम्हाला प्रदान केले या स्पर्धेमध्ये. सन्माननीय रवींद्र पाटील, संदेश पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, धनेश पाटील आणि मोतीराम भगत यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केले गेले. 4 आणि चेंडूंची आम्हाला जितेंद्र शांताराम यांना आम्हाला प्रोव्हाइड केलेत, जितेंद्र पावशानं त्यांचे मनापासून आभार. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला प्रमुख सहकार्य सर्वांचे लाडके नेतृत्व रतन बसवशकाचे लाडके आहे विनोददादा पाटील यांचं खूप पुढे सहकार्य आम्हाला लाभले स्पर्धेसाठी. राहुल पाटील सुद्धा असतील. तो षटक सामन्यात दुसरं बॅक टू क्रिकेट फक्त धावायला त्या 14 धावा. आजचा दिवस क्रिकेटचा चांगला पाहायला मिळेल का? कारण आतापर्यंत 2 सामने आपण पाहिलेत, एकतर्फी पाहिलेत. तर तिसऱ्या सामन्यात प्रेक्षकांना काहीतरी नवीन अपेक्षित असणार आहे. एक चांगलं क्रिकेटचा दर्जा प्रेक्षकांना अपेक्षित आहे. थर्सन क्रिकेट आणि क्रिकेटचा दर्जा प्रेक्षकांना निश्चित अपेक्षित असणार आहे. तर षटक सामन्यात दुसरं धाबांचा ओघ बघू शकाल. 14 धावा 2 गडी बाद अशी स्थिती नाजूक पाहायला मिळते ती गावदेवी देवीचा पाडा या संघाची. तिसरं षटक गोलंदाज सागर पाटील ज्यानं पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या. टॉप एज लागते, ऑन साइडला छापून घेण्याचा प्रयत्न मात्र एज लागते. 30 गडी बाद होते देवीचा पाडा संघाला मात्र तिसरा मोठा धक्का. शांतानू पाटील नाव गाजवती गावाचा, नाव गाजवती गावाचा. आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा, आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा, आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट. आतापर्यंत आपण 13 चेंडूचा खेळ इथे पाहिला. 13 चेंडूमध्ये फक्त एकच चौकार पाहिला, तोपर्यंत सिंगल डबलच अधिराज्य पाहायला मिळालं. याचं कारण आहे बघा गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, हाय स्टँडर्ड फिल्डिंग आणि सुरुवातीपासून प्रेशराईज केलं या देवीच्या पाडा गावदेवी देवीच्या पाडा संघाला. त्या प्रेशरमध्ये मात्र हा संघ अजूनही बाहेर निघाला नाहीये. बघायचं देवीच्या पाडा संघाचे फरक कधी बॅटचा फेस करतो, कधी धाबा येतील आणि कधी धाबांचा डोंगर असला जाईल आणि कधी क्रिकेटचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळेल या आपण अपेक्षा करूया या संघाकडनं. गोलंदाज सचिनला सागरला मिळालं पहिलं गावदेवी यश. ज्या सागरनं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि त्याच्या कोट्यामध्ये दुसरं षटक दिलं शिवाजी पाटीलनं. गुड स्ट्रॅटेजी, गुड कॅप्टन, मास्टर माइंड. सागर सज्ज होते गोलंदाजीसाठी. स्ट्रायकरला नवीन फलंदाज अटॅकिंग स्टान्स मध्ये राम म्हात्रे 5व्या नंबरचा फलंदाज. खूप लवकर खेळतोय, एज लागते, अजून एक फलंदाज बाद.
बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. चौथा धक्का यावेळी मात्र देवीच्या पाड्या संघाला. क्रिकेट संघाचा ते 4 गडी बाद देवीच्या पाड्या संघाची धावसंख्या खूप नाजूक पाहायला मिळते. फक्त 14 धाबा. पहिला सामना आपण पाहिला ह्या अगोदरचा. त्या हॅट्रिक साठी सागर पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक, तसेच केशव पाटील सिद्धेकर यांच्याकडे सुद्धा 500 रुपये. बघा ही जाऊन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये मी पहिली हॅट्रिक पाहिली काल. खूप प्रतीक्षा करावी लागली हॅट्रिक साठी. तर काल या स्पर्धेमध्ये आम्ही पहिली हॅट्रिक पाहिली काल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज होता तो अजित माली मानकोल या संघाचा. तसंच या ठिकाणी शुभागमन झालाय ते म्हणजे डायगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तडवी साहेब आणि गायकर साहेब यांच्या माध्यमातून खूप सारं योगदान या परिसरामध्ये आणि खूप सारे सहकार्य त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी त्यांच्या पूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांचं आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्ही शब्दसुमनानं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर युअर कोऑपरेट. थँक्यू ओंकार. तर पोलीस कर्मचारी सुद्धा इथे आगमन झालंय. शांतता समाजामध्ये निर्माण करणं, कायदा आणि सुव्यवस्था राखणं ज्यांच्या हातामध्ये आहे, ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, त्यांचे इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. मोस्ट वेलकम साहेब तुमचं. तर धाबांचा डोंगर पुढे सरकतोय. खूप नाजूक बसी पाहिलं होते देवीच्या पाडा या संघासाठी. फुलटॉस चेंडू भिरकावून दिल्यानंतर अपसाईडला जज करतोय. तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 शतकाच्या चेंडूला आवडून अपयश दिलेला दुसरा चौकार या सत्रातील पाहायला मिळतोय बऱ्याच कालावधीनंतर. कपिल 4थ्या नंबरचा फलंदाज चौकार खाते सुरुवात करते. ह्या अगोदर आपण एक चौकार पाहिला होता. 19 धाबा होते 30 षटक मार्गस्थ असताना. आजचा दिवस गोलंदाजांचा आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण पहिला सामना याचा होता आपण खूप लो स्कोरिंग पाहिला. ओव्हर द विकेट स्टेप आउट खेळतोय. ऑन साइडला मध्ये चेंडू भिरकावून दिल्याचे जज करतोय. फेरकॉट फिल्डिंग एकदा पुढे 2 धाव्याचा मानस. व्हेरी गुड थ्रो. मात्र बॅकअप थोडस उशिरा होत आहे. सिंगल. अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलंय कपिलनं. चांगल्या चेंडूचा समाचार घेतलाय. खराब चेंडूचा समाचार घेऊन चांगला सन्मान दिलाय. गुड स्ट्रॅटेजी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. जर तुम्हाला चौका षटकार येतोय सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय सफलांच्या माध्यमातून. कारण आजचा दिवस गोलंदाजचा असं वाटतंय मला. कारण धावसंख्येला उभारी येत नाहीये. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलंय. ऑन साइडला शापूर केल्याचा प्रयत्न खूप लवकर केला आहे. फलंदाज बाद. गुड कॅच. वीरेंद्र चेंडू खाली 5वा धक्का देवीचा बडा गावदेवीचा बडा संघाला. पाटील पंकज पाटील दिनेश पाटीलची बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. वीरेंद्र पाटील नितेश पाटील शांतानू पाटीलची बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. निश्चित डायगर संघाच्या फलंदाजाचं गुणगान करणारा आपण गीत लावतात. त्यांचा आत्मविश्वास तुम्ही वाढवतात. तेवढाच चांगला खेळ सुद्धा माध्यमातून पाहायला मिळतोय. तर 5 गडी बाद झालेत गावदेवीच्या बड्या संघाचं. खूप दैन्य असं अवस्था निर्माण झाली. 30 षटक मार्गस्थ असताना षटक ही समाप्त होत आहे. या षटकामध्ये 6 धावा देत 3 गडी बाद केलेत गोलंदाज सागर पाटील. तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा देत त्यानं 1 गडी बाद केला होता. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. धावांचा ओघ बघू शकाल आपण 20 या धावसंख्येवरती. तर अर्जुन भाई पाटील आमच्याकडून निरोप घेताना थँक्यू अर्जुन भाई. या स्पर्धेत आपण आलात. या स्पर्धेसाठी आम्हाला वेळ दिला त्यासाठी तुमचं मनापासून आभार. तुमच्या तमाम सहकाऱ्यांचं. त्याचे आमचे विश्वनाथ मस्कर साहेब सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. तर जे पॅव्हिलियन आमच्या समोर आहे आयोजकांसाठी आम्ही बनवलेलं आहे ते आमच्या उजव्या बाजूला ते आपण पॅव्हिलियन खाली करायचं आहे. विनंती करतोय प्रेक्षकांना मनापासून विनंती करतोय तुम्हाला. तर 5वा गडी बाद होते देवीचा पाडा संघाचा. खूप कमी क्रिकेट आज चांगलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तसं हवं असं तसं क्रिकेट तर गोलंदाजांचं वर्चस्व निर्माण केलंय. ऑन साइडला अशा पण करण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस क्रिकेटचा शॉटचं सिलेक्शन सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला अजून उभार दिली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा धावसंख्या होती ती 6. 2 षटकाचा खेळ संपला होती ती 14. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला तेव्हा धावसंख्या आपण 20 पाहिली. आणि 4थं षटक मार्गस्थ असताना धावांचा ओघ आपण पाहतोय तो फक्त 21 या धावसंख्या होती. 21 लॉस ऑफ द 5 विकेट्स. प्रोग्रेस इन फर्स्ट इनिंग अँड प्रोग्रेस इन 4th ओव्हर. 4थं षटक मार्गस्थ असताना खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते. डायगर संघानं सुरुवातीपासून प्रेशराईज केले या संघाला आणि त्या दडपणातनं मात्र संघ अजूनही बाहेर निघाला नाहीये. बघायचं कधी निघेल. ओव्हर द विकेट. वेगवान गोलंदाज तेवढाच मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट जज करतोय. गुड टायमिंग. सीमा पलीकडे अप्रतिम फटका. पहिला षटकार या सत्रातील.
पालखी मानाची वेताल देवाची पालखी मानाची वेताल देवाची साजवली काल्यच्या पोरांनी साजवली काल्यच्या गावताना जमलाय पालखी चाल देवाच्या. सिद्धेश म्हात्रे 7व्या नंबरचा फलंदाज बघा षटकारा खाते सुरुवात करतो देवीच्या पाड्यासमोर किती बॅटिंग लाईनअप आहे याचा आपण अंदाज वर्तू शकाल. 7व्या नंबरचा फलंदाज षटकाराने सुरुवात करतोय. धावांचा भोग आता मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला 27 या धावसंख्येवरती. दॅट्स अ गुड डिलिव्हरी, दॅट्स अ गुड टायमिंग. परंतु बघा ऑन साईडला लॉंगाच्या डोक्याने खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र अपयश लाभलं. गोलंदाजी मध्ये फुल अँड डिलिव्हरीचा वापर केला गोलंदाजानं. याच्या अगोदर ओव्हरपिच चेंडू होता त्याच्या स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका दर्जेदार क्रिकेट दाखवलं मध्ये सुंदर कमबॅक दाखवतोय सुशील पाटील. 3 चेंडू फेकले सुशील आतापर्यंत 7 धावा दिल्यात. एकूण धावांचा भोग 27. 5 गडी बाद 14 षटक मार्गाचा असताना अशी स्थिती आपण पाहतोय. गावदेवी देवीचा पडा या संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलजी करताना लाईन बघावी लागेल. तर लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू टापावून आतमध्ये आलाय. लेग ब्रेकच्या माध्यमातून एक कौशल्य दाखवलंय गोलंदाजानं. गोलंदाज सुशीलला बघा एक षटकार लागला होता त्यानंतर सुशीलने कमबॅक दाखवले. 2 चेंडू त्यानं फलंदाजाला बीट केलेत. एक चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. कमबॅक बघा किती चांगलं पाहायला मिळतोय. धाबांचा ओघ उत्तेजित सामन्यात 27 धाबा स्ट्राईकचा फलंदाज सिद्धेश म्हात्रे. एज लागते चेंडू मागे निघून जातोय. शॉट थर्डमॅनला चेंडू फील केला जातोय. व्हेरी गुड फिल्डिंग. सूरज चेंडू खाली आलाय. सिंगल लाभेल. सिंगल डबलचं सातत्यानं 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजच्या माध्यमातून. तर सिद्धेश म्हात्रे 7व्या नंबरचा फलंदाज धावसंख्येला आकार येतोय 28 या धावसंख्येवरती. आपण पाहता ती स्पर्धा डायगाच्या 2017 मागच्या वर्षीचं घवघवीत यश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित स्पर्धा झाली. तिथे दुसऱ्या वर्षाची स्पर्धा पदार्पण करते. अप्रतिम आयोजन, वेल मॅनेजमेंट. तर या चेंडूवरती जर गडी बाद केलं तर परेश पाटील यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक देण्यात येईल. बघा बक्षिसाची खैरात सुशीलसाठी ऑन साइडला करून काढलाय. सिंगलची अपेक्षा असणारे फार वेगाचे जज करतोय. चेंडू टाळतो सिली मिडॉनला. व्हेरी गुड फिल्डिंग. फलंदाज यस फलंदाज बाद 6 गडी बाद झाला. तो देवीचा पाड्या संघाचा 6वा धक्का खूप मोठा धक्का दिलाय. थँक्यू. 29 धावा पाहायला मिळतात. ज्या सिद्धेशने षटकारानं खात्याची सुरुवात केली त्या सिद्धेशला मात्र शांत अडवल्या सुशीलनं. 3 चेंडू त्याला बीट केलेत आणि सिद्धेश बहिर मात्र बॅक टू पॅव्हलियन निराश अशा अभ्यासाने पाहायला मिळतोय. धाबांचा ओघ शांत पाहायला मिळतोय. 29 धावा 29 नाणेफेकी जिंकल्या. तर यश 11 टायगर संघानं आपला निर्णय कायम चांगला ठरवलाय. फक्त 28 धावा आपण पाहतोय. 29 धावा पाहतोय 4 षटकांची नंतर. षटक किती धावा येतील पाहणं फार गरजेचं असणार आहे. किती चांगली दादागिरी पाहायला मिळेल. गोलंदाज दादागिरी गाजवतील की फलंदाज. जानमान क्रिकेट संघ टायगर आयोजित स्पर्धा आपण पाहता शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायण शेठ पाटील स्मृती यांच्या स्मरणार्थ टायगरच्या 2017 स्पर्धा आपण पाहतात. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मला ऐकतात तुमचं स्वागत. मी मच्छिंद्र पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतो त्या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर राऊंड विकेट खोदून काढला चेंडूला ऑन ट्रॅकच्या माध्यमातून फलंदाज बाद फ्लॅटेड डिलिव्हरी पॅरलाइज स्ट्रोक 7वा धक्का देवीचा पाड्या संघाला. आला बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव. वीरेंद्र मिलेला पहिल्या घवघवीत यश. गडी बाद झाले ते 7 धावांचा ओघ बघू शकाल. फक्त 29 धावा. खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते देवीच्या पाड्या संघाच्या. 2 सामने आपण याच्या अगोदर पाहिले ते लो स्कोरिंग पाहिले. तिसरा सामना सुद्धा लो स्कोरिंग आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये 86 धावांचा उच्चांक आम्ही पाहिला आहे. खूप मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये बरेच संघ 32 संघांची स्पर्धा आपण पाहतोय. 352 गडी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरेल याचं उत्तर तुम्हाला उद्या स्पर्धेमध्ये मिळेल. यावेळी मात्र मोठा फटका आज करत विकेट जज करतोय. फलंदाज बाद. हो वाट कॅच. सुशील चेंडू खाली 8वा धक्का देवीच्या पाड्या संघाला. हो जांभारी आमचा मनोज पाटील बिल्डर आमचा शांतानू पाटील बिल्डर नाव गाजवती गावाचा नाव गाजवती गावाचा आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा आमचे टायगर. तर वीरेंद्र आता मात्र हॅट्रिकच्या भोवल्यावर पाहायला मिळतोय. ही जाऊन हॅट्रिक खूप मोठे पार्श्वभूमी हॅट्रिकसाठी तुम्हाला. तर 2 गडी बाद केले बॅक टू बॅक. 8वा धक्का फक्त लाईफलाईन 2ची.
दिनेश पाटील आम्हाला इशारा करतात की 500 रुपये त्यांच्याकडे हॅट्रिक साठी खूप संधी असणार आहे. रायगावचे समाजसेवक. मजा येईल का स्पर्धेमध्ये? मला खूप टेन्शन आलं आजच्या स्पर्धेचं, कारण दोन्ही सामने एकतर्फी झालेत. तिसरा सामना सुद्धा एकतर्फी होईल का असा प्रश्न निर्माण झालाय. तर दिलीप म्हात्रे उभे यांचे इथे आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं. प्रदीप इनामन मोकाशी सरपंच दहिसर मोकाशीपाडा यांचं आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं. मोठा फटका यायला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फायनल रिझल्ट टाळतोय. बऱ्याच काळानंतर षटकार, दुसरा षटकार. वेंकटेशचे 9व्या नंबरचा फलंदाज सागर मात्र षटकार खाते सुरुवात करतोय. बघा किती चांगली बॅटिंग लाईन आहे फलंदाजाकडे, मात्र आज फलंदाजी का पाहायला मिळाली नाहीये हा प्रश्न निर्माण झालाय. 35 धाबा या षटकारानं मात्र चांगले दिवस निर्माण झाले संघासाठी. धाबांचा ओघ थोडासा पुढे पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का, 9 गडी बाद होत आहेत आणि शेवटची जोडी मैदानावरती. तर शेवटची जोडी मैदानावरती. पहिला आपण सामना पाहिला, कोटकर येणारपुरी संघ स्पर्धेतनं ऑल आउट झाला होता, सर्व बाद झाला होता. तर दुसरा संघ ऑल आउट होईल का? उत्तर शिव संघ सुद्धा स्पर्धेमध्ये ऑल आउट झाला होता. तर 2 संघ आम्ही सर्व बाद पाहिले त्या स्पर्धेमध्ये. तिसरा संघ या स्पर्धेमध्ये त्याच बरोबर पाहायला मिळतोय. खूप क्रिटिकल सिच्युएशन मध्ये संघ पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून प्रेशराईज केलं सागरनं. पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्यात. त्यानंतर गोलंदाजी केली ती संदीप कुठारकरनं, त्यांनी सुद्धा फक्त 8 धावा दिल्यात. तर सातत्यानं तिसऱ्या षटकात सागरनं त्याला फक्त 6 धावा दिल्यात. त्याने सुरुवातीपासून प्रेशराईज केल्या संघाला. लोकांच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिलाय. सदस्य जज करतोय आणि सोपा झेल सोडलाय. शंतनूने झेल सोडला. ज्या शंतनूनं आतापर्यंत चांगला क्षेत्ररक्षण दाखवलंय तो शंतनू मात्र चूक करतोय. संघ ऑल आउट झाला असता मात्र नशिबाची साथ लाभते. सुदैवाने कोणती हानी होत नाहीये. 2 धावा पाहायला मिळतात. तर लास्ट डिलिव्हरी, एकूण धावसंख्या धाबा होती 37, 37 धावा, 9 गडी बादाची स्थिती आपण पाहतोय देवीचा पाडा या संघाची. कुणाल म्हात्रेच्या नेतृत्वाखाली संघ खेळतो. दुसऱ्या बाजूला शिवाजी पाटील खूप योगदान आहे स्पर्धेसाठी. शिवाजी पाटील यांचे तमाम सहकारी, अभिश्रांत मेहनत या स्पर्धेने घेतली सातत्याने 1-1.5 महिना. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी, मोठा फटका, सदस्य जज करतोय मनोज पाटील आणि सर्व गडी बाद. ऑल आउट होता संघ. सागर चेंडू खाली आलाय आणि तिसरा संघ या स्पर्धेतनं ऑल आउट, सर्व बाद होतोय. संघाचा टायगर गावाचे जय हनुमान. क्रिकेट संघाचा आमचे टायगर गावाचे जय हनुमान. क्रिकेट संघाचा. थँक्यू डीजे. तुम्हाला थांबवतोय. सर्व बाद संघाची धावसंख्या 37 आणि 38 धावांची गरज आहे सामन्याची. लो स्कोरिंग सामना आज आपण पाहतोय. तर व्यासपीठावरती दिलीप म्हात्रे उभे यांचे इथे शुभागमन झालंय. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विष्णू शेठ पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण दिलीप म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करावा. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक विष्णू शेठ पाटील यांच्या शुभास्ते दिलीप म्हात्रे उभे एक अतिशय चांगलं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय आमच्या परिसरामध्ये. दिलीप म्हात्रे थोर समाजसेवक यांचे इथे शुभागमन झालंय. विश्वशेठ पाटील यांच्या शुभास्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. शाल पुष्पगुच्छ देऊन आणि स्पर्धेची अविस्मरणाची भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करूया. तर दिलीप म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. तर फक्त 37 धावा झाल्यात. 38 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एकतर्फी सामना होईल का? निश्चित होणार नाहीये, कारण आज गोलंदाजीचा भर चांगला पाहायला मिळतो आज. त्यानंतर या रंगमंचावरती आता ज्यांचं आगमन झालं प्रदीप हिरामन मोकाशी सरपंच दहिसर मोकाशीपाडा यांचा सन्मान करण्यासाठी मी शिवनाथ कुटारकर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. सामना बघा आपण एन्जॉय करतोय. सन्माननीय प्रदीप हिरामन मोकाशी यांचा इथे सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. थँक्स फॉर कमिंग अँड थँक्स फॉर गिव्हिंग एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस टुर्नामेंट. तो 2 सामने आतापर्यंत पाहिले. प्रभाकर खरबे यांचे सुद्धा इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम.
बघा मित्रांनो, तुमच्या माझ्यासाठी पहिला सामना स्पर्धेमध्ये एकतर्फी आपण पाहिला. एकूण 38 धावांची गरज आहे 38 सामना जिंकण्यासाठी. तर यापुढचा सामना मी आमंत्रित करीन ज्योतिर्गोवाल क्रिकेट संघ काटई आणि भोपर, अंश 11 भोपर. मी विनंती करेन प्रवीण पाटील आणि संदीप फुटाणे नाणेफेकीसाठी आपल्या व्यासपीठावर संपर्क साधा. प्रभाकर खरबे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन भगवान पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आमचे अजून एक आयोजक या मंचावरती आलेत, ते 4 बंधुराज. तर बैजनाथ पाटील भोपर यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. सुनील पाटील यांना विनंती करते की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. तर अतुल माळी सावलेश्वर सावला संघाचे संघनायक आणि त्यांचे तमाम सहकार्यांचं आगमन झालंय. उत्कर्ष सावले जो शिवाजी यांचा संघ पॅक असतो नेहमी, तर आपण व्यासपीठावरती या तुम्हाला आमंत्रित करतोय. फक्त 38 धावांची गरज. सामना सुरू होते. दुसरं सत्र आपण पाहूया आपण काय एन्जॉय करू क्रिकेटला. किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल स्पर्धेमध्ये. आजचा दिवस लो स्कोरिंगचा आपण पाहतोय. पहिला चेंडू सन्मान दिलाय बघा, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, तेवढा चांगला सन्मान देऊन पहिली धाव कोडली आणि पहिला श्रीगणेश करतो एका धाब्याने फलंदाज शंतनू पाटील. ज्या शंतनूनं अतिशय चांगले झेल टिपले होते, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं शंतनूनं. 4 चेंडू शंतनूकडे आले होते या पहिल्या सत्रामध्ये, त्यामध्ये एक झेली सोडला होता शंतनूनं, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. तर 38 धावांची गरज असताना किती संघर्ष करतोय हा यश 11 टायगर संघ. याचे पॅकर्स आहे सूर्यजी पाड्याने अनंत खंडागले. एक धाव सिंगल पाहायला मिळते. रात्रीचे 9:15 होतात. तापमान खूप कमी पाहायला मिळते. थंडीचं वातावरण खूप जास्त पाहायला मिळते. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये रंगलेला हा सामना आपण पाहतोय. जे प्रदेश युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकता तुमचे हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून उर्दू विकेट खूप लवकर खेळतोय. याने मात्र मिस टायमिंग मिसफिल पाहायला मिळते. सीमा पलीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. नॉन स्टॉप लॉंग दरम्यान रिझन करत सीमा पलीकडे 4 धावा. आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. इनसाइड एज लागा सूरजला मात्र नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षणात चेंडू मागे गेले तर बीट केलंय आणि चेंडू फार वेगाने निघून गेला. दरम्यान रिझन मध्ये 4 धावांसाठी 5 धावा येतात. सुरुवात बघा दमदार पाहायला मिळते. गोलंदाज कुणाल म्हात्रे इज अ कॅप्टन ऑफ द टीम. स्वतः संघाचा संघनायक जबाबदारी घेतोय. फलंदाजी फारशी चांगली केली नाही फलंदाजानं. उलटा चेंडू फक्त दिशा देतोय. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करण्याचा प्रयत्न शतक जज करतोय. 2 राम मध्ये चेंडू खाली आलाय. तर सिंगलच्या मदतीने 6 धावा पाहायला मिळतात. आज तिन्ही आपण 2 सामने पाहिले आपण. तर संतोष दीक्षित लोढा यांचे इथे शुभागमन झालंय. भगवान पाटील यांनी विनंती करून आमचे लाडके आयोजक की आपल्या शुभासोबत त्यांचा यथोचित सन्मान करावा. पुलटा चेंडू फक्त दिशा दिली. ओ ब्युटिफुल स्ट्रोक. ग्लॅमर क्रिकेटचा दाखवतो, क्रिकेटचा क्लास दाखवतो शंतनू. सीमा पलीकडे अजून एक चौकार. या मुंबई या शहरात, या ठाणे या जिल्ह्यात संघ 1 नंबर गुणाचा, संघ 1 नंबर गुणाचा, आमचे टायगर गावाचे जय. टायगर संघ. तर सन्माननीय विनोद पाटील यांचे इथे आगमन होते. सुखाचे आमचे लाडके आयोजक. या स्पर्धेसाठी खूप मोठे यश आहे. तर या विनोद तुमचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम. मागच्या वर्षी खूप चांगलं सहकार्य विनोदांचं, यावर्षी आम्हाला खूप चांगलं पाठबळ लाभलंय. ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आणि स्वर्गीय असोसिएशनचे आमचे लाडके आयोजक विनोद पाटील आणि त्याचे तमाम सहकारी यांचे स्पर्धेमध्ये शुभागमन होते. मोस्ट वेलकम. तर जयदुर्गमध्ये काटई संघाचे संघनायक चंद्रकांत फुटाणे आणि अंश 11 भोपर प्रवीण पाटील यांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी तातडीने संपर्क साधा. सारांश माफ करा, सारांश 11 भोपर ज्यांची काल स्पर्धा पार पडली यशस्वी. तर धाबांचा ओघ विनोदांच्या माहितीसाठी सुरुवातीला सामना आपण पाहतोय. यश 11 टायगर या संघाकडे 38 धावांचं लक्ष आहे फक्त. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. मध्ये गावदेवी देवीचा पाडा संघ किती संघर्ष दाखवेल स्पर्धेमध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यशस्वी. वाटचा गोलंदाजी षटक समोर होते. पहिलं धाबांचा ओघ पुढे सरकतोय. 11 धावसंख्या पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या अखेरीस. बिनगरीबात दमदार आणि साबत सुरुवात पाहायला मिळते यश 11 टायगर संघाची. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा सारांश 11 भोपर संघाचे संघनायक प्रवीण पाटील आणि जयदुर्गमध्ये काटे संघाचे संघनायक संदीप फुटाणे मी आपल्यास विनंती करतो पुन्हा एकदा. तर संदीप फुटाणे इथे उपस्थित आहेत.
सारांश भोपर संघाचे संगणक प्रवीण पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर क्षणाचा विलंब न करता आपण नाणेफेकीसाठी मंचाशी संपर्क साधा. आता ज्यांचं आगमन झाले आमचे विनोददा पाटील स्वर्गीय रतन बाबा स्पर्धकाचे आयोजक. ती स्पर्धा 21 तारखेला सुरू होईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली बहुचर्चित स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून करणारी स्पर्धा सुरू होईल. प्रीमियरच्या मदती येणाऱ्या 21 ते 29 जानेवारी दरम्यान. तर षटक सामन्यात पहिल्या धाबांचा चौक पाहू शकाल. 11 धाबा 2 चौकार आपण पाहिले या षटकामध्ये. पहिला चौकार दाखवला शंतनूनं, दुसरा चौकार सूरजनं दाखवलाय. तर सूरजनं 3 चेंडूचा सामना करत 5 धाबांचं योगदान दिलं तर शंतनूनं 3 चेंडूचा सामना करत 7 धाबांचं योगदान दिलं. लंकाच्या डोक्यावर बिरकावून दिला चेंडू शतक जज करतो चाबाक्याच्या बाहेर फ्लाय टच डिलिव्हरी पॅरलाइज स्टॉप 5चा इशारा येतोय. दॅट्स अ 6. संघाचा आमचे डायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. शंतनू आता बॅटचा फेस खोलतोय. 17 धावसंख्येवरती धावाची सांगितलं सगळं बघू शकाल आपण. दुसऱ्या षटक मार्गात असताना स्कोरबोर्डवरती बिनगडीमध्ये सुरुवात. व्हेरी गुड क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. खूप मागे आला फलंदाज, खूप उशिरा बॅटचा फेस खोलाय. वेट अँड वॉच. थँक्यू मच्छिंद्र सर. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका दिवशी मोठा सामना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई वर्सेस सारांशलन भोपर या 2 डोंबिवलीतील नामांकित संघामध्ये सामना आपण पाहू शकाल. प्रभाकर खरबे या आमच्या पडलेगावच्या समाजसेवकांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जाईल व्यासपीठावरती आणि शुभेच्छा दिल्या जातील काटाई आणि सारांशलन भोपर संघाला. विशाल देबेस मधून टीम नाणेफेकीचा कॉल होता व्यासपीठावरती. संदीप येतात काटाई संघाच्या माध्यमातून नाणेफेकीसाठी. संदीप फुटाणे उर्फ सँडी. तर एका बाजूने प्रवीण पाटील सारांश 11 स्पर्धेचे आयोजक. ऑल द बेस्ट मधून टीम. कौल केला जातोय. आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी तिन्ही सामने आम्ही लो स्कोरिंग सामने पाहतोय. 38 धावांची गरज आहे. यश एलिमेंट संघाला खूप चांगली वाटचाल पाहायला मिळते. अतिशय चांगला क्रिकेटचा दर्जा या 2 संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेंडू दुसरं ब्लॉकॉलचा चेंडू खूप लवकर केलाय. फक्त या स्टेअर केला चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला सिली पॉइंटला. सिंगल डबलचं सातत्य आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा चांगली संधी लाभेल तेव्हा चौका षटकारांची मांदी आली. चांगली खेळ क्रिकेट या संघाला मात्र एक चांगला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला होता. एक गडी बाद झाला नाहीये. यश नाही अजून गोलंदाजाचा नाम. गोलंदाजी करतोय तो आशिष म्हात्रे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं. पुढे सोबत खेळाय फलंदाज स्वतः गोलंदाज चेंडूवरती फार वेगाने आलाय. आशिष म्हात्रे सिंगल. 21 धावा होतात. 3 दिवस आपण खूप चांगलं क्रिकेट पाहिलं. आजही चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा पाहायला मिळते. तर सारांश भोपर या संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. अमतीत केले जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटी या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. विनोददा यांचे इथे आगमन झाले. स्वागत विनोददा पाटील तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला. तालमेल नाहीये. अजून सुद्धा धाव झाली असती मात्र लक्ष नाहीये. तर एक गडी बाद होईल. पंच ठरवतील कोणता फलंदाज बाद होईल तो. खूप घाई होती. धाव झाली असती मात्र लक्ष नाही, कोऑर्डिनेशन नाही, तालमेल नाहीये, कॉल झाला नाहीये आणि पहिला धक्का यावेळी मात्र यश एलिमेंट टायगर संघाला. तर फटाक्याची आतिषबाजी या इथे स्पर्धा सुरू आहे असं सिग्नल देताना पाहुण्यांचं सातत्याने आगमन करताना ही स्पर्धा आपण पाहतात. जे प्रेक्षकांना युट्यूबच्या माध्यमातून ऐकतो तुमचं हार्दिक स्वागत. जबल कालपासून स्पर्धा 75,000 लोकांना युट्यूबच्या माध्यमातून पाहिली. खूप यश या स्पर्धेचं. मागच्या वर्षी स्पर्धा सुरू झाली. पहिलं वर्ष होतं मागच्या वर्षी. घवघव देशाच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. तर धावफलक धावाला त्या 21 धावा ड्रिंक्स वाले मैदानावरती डीजे. थँक्यू डीजे. सातत्याने जेव्हापासून यश एलिमेंट टायगर संघ मैदानात उतरला तेव्हा त्यांचं गुणगान गाणं आपण टायटल सॉन्ग पाहतोय. खूप चांगली कामगिरी संघाच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. तर षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. ड्रिंक्स मैदानात परत येते. 21 धावा धापत आतापर्यंत लागल्या जातात. 38 धावांची गरज असताना आता सामना क्लोज आहे. येणारी चेंडू 18 आणि गरज असतात ते मात्र 38 धावांची. तर 17 धावांची गरज. 18 चेंडू 17 धावांची गरज. सामना क्लोज आहे. नेट टू नेट फाईट सामना पाहायला मिळतोय.
फलंदाज शंतनू आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलं फलंदाजाने एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं. तर नवीन फलंदाज पाचांक करतो तो नितेश पाटील. गोलंदाज सागर मात्रे वैयक्तिक कोटीत पहिलं आणि सांघिक कोटीत 30 षटक. दुसरं षटक खूप महागडं ठरलं. 10 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये 11 धावा. एकूण धावसंख्या 21. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. लंगाच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय फलंदाज बाद. दुसरा धक्का या शैलीबान टायगर संघाला. नितीशने बघा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला. ओव्हरपिच चेंडू होता. टायमिंग खूप चांगलं होतं. मात्र ताकदीचा अपुरा वापर पाहायला मिळाला. थोडीशी एनर्जी पॉवर कमी पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद अतिशय चांगला झेल टिपलाय मालीनं आणि दुसरा धक्का या शैलीबान टायगर संघाला. तर नितीश आपल्या संघासाठी काहीच करू शकला नाही. अत्यंत घातक फलंदाज. 3ऱ्या नंबरचा फलंदाज होता. मध्ये बॅक टू पॅव्हलियनला 1 धाब्याचं योगदान दिलेले संघासाठी. नवीन फलंदाजमध्ये पाचा करतोय पंकज पाटील. खूप पहिलं गौकदेश लागतो ते सागर म्हात्रेला. सागर वैयक्तिक कोटीत पहिलं आणि सांगेवर 30 षटक हाताळतोय. बघा संघाने एकाने विकल्प सागरच्या खात्यात जबाबदारी दिली. 2 गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर 3रा या विकल्प सागरच्या माध्यमातून. गुड क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आपल्याला. खूप लवकर खेळतो फलंदाज. बघा पहिल्यांदा फ्रंट फुटला आला नंतर बॅक फुटला आला. डबल मॅन झाला फलंदाज. एक्झॅक्ट चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट एक्झिक्यूट करायचा होता मात्र वेळ फार कमी मिळाली. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. लेंथ लाईन बघा लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू पिच केलाय आणि चेंडू टपावर थोडंसं इन्स्विंगच्या मध्ये आतमध्ये गती तेवढी प्रदान केली. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. शांत ठेवले फलंदाजाला. या फलंदाज शंतनूने मदतीत 14 धावांचं योगदान दिले. भरीव योगदान. शार्पिच चेंडू थोडासा टेक ऑफ केला. तर शोल्डरचा वापर बघा. गोलंदाजाचं मी खरोखर कौतुक करेन. शोल्डरचा वापर बघा. लेंथ लाईन मध्ये परिवर्तन बघा. व्हॅरिएशन बघा. तर सन्मान्य दिनेश हिरामन पाटील यांचे इथे आगमन झालंय. मोस्ट वेलकम. ज्यांच्या माध्यमातून गावदेव क्रिकेट संघ खाडी यांच्याबद्दल खूप मोठी स्पर्धा आता संपन्न झाली. त्यानंतर त्यांच्या सौम्यत आलेले मान्यवर त्यांचे सहकारी त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. दिनेश पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी. लगातार आपण चेंडू पाहतोय ते 4 चेंडू बीट झाले. फलंदाज शंतनू. ज्या शंतनूने मैदानावरती पहिल्या चेंडू होती चौकार म्हणून सामन्याची दणदणीत सुरुवात दाखवली होती. शंतनूला मात्र शांत ठेवलंय. किती चांगला कमबॅक पाहायला मिळतोय बघा गोलंदाजच्या माध्यमातून. सागर मात्र यशस्वी गोलंदाजी ठरलाय ज्याने आतापर्यंत 4 चेंडू बॅक टू बॅक बीट केलेत आणि गडी बाद केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट. खूप लवकर खेळलाय. सदस्य जज करतो. शॉट फायनल घेतला. फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय आणि कपिल चेंडू खाली घवघवीत 3रा गडी बाद होतो. 3रा धक्का या शैलीबान टायगर संघाला. शंतनू बॅक टू पॅव्हलियन. 14 धावांची भरीव कामगिरी. शंतनू बॅक टू पॅव्हलियन. या शंतनूने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी होती. शंतनू मात्र बाद झालाय. त्याने तब्बल मागील 4 चेंडूचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. नवीन फलंदाज सागर पाटील मध्ये पाचांक करतोय. सामना खूप क्लोज आहे. 5 चेंडू या खेळून तब्बल डॉट फेकलेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला आणि 4थ्या चेंडूवरती घवघवीत लाभले. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला गोलंदाज ठरलाय स्पर्धेतील. आतापर्यंत 3ऱ्या षटकामध्ये यशस्वी ठरलाय. जर हा चेंडू निर्धाव फेकला गेला तर अजून एक निर्धाव षटक पाहायला मिळेल. अक्षय केली पेटाली याने स्पर्धेवर निर्धाव षटक फेकलाय. एजला टेस्ट ओव्हर गेल्याचा प्रयत्न डायरेक्ट दिला असता मात्र कव्हरला कोणी नाहीये हा विचार मनाशी मानलाय. जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. मेडल षटक पाहायला मिळालं असतं मात्र तसं काही घडलं नाहीये. डेअरिंग नव्हती आणि मात्र 1 धाव या षटकामध्ये पाहायला मिळते. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. गुणवत्ता दाखवली आपल्या गोलंदाजीमध्ये आणि 22 धाबावरती बघू शकाल आपण. येणारे चेंडू 12 आणि गरज येते आता मात्र 16 धावांची. तर आता ज्यांचे आगमन झाले दिनेश पाटील यांच्या माध्यमातून गावदेव खाडी यांच्या वतीनं आपण खूप चांगली स्पर्धा पाहिली. स्वागत आहे तुमचं. विनोददादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. हेमंत गायकर समाजसेवक नागाव यांचे इथे आगमन झालंय. मी आमंत्रित करेन. एकूण धावसंख्या धाबलकावरती 22. 12 चेंडू आणि गरज येते 16 धावांची. आम्ही स्कोअर अपडेट केला होता मध्ये थोडंसं लक्ष आमचं डिवायडेड होते. पाहुण्यांचं आगमन होते. तर सूर्यजी पाटील यांना विनंती करते आपल्या शुभास्य पण हेमंत गायकर समाजसेवक नागाव यांचा आपण शुभ सन्मान करावा.
शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना हेतूचे सन्मानित करावं. या स्पर्धेची अविस्मरणाची भेट सन्मान चिन्ह देऊन आतापर्यंत बऱ्याचशा पाहुण्यांचा आम्ही सन्मान केला. स्पर्धेच्या माध्यमातून पाटील परिवाराचं नातं किती आहे, समाजाची त्यांची बांधिलकी किती आहे आणि समाजाशी किती संपर्क आहे पाटील परिवाराचा, याचं आपण उत्तम उदाहरण पाहतोय. सातत्याने पाहुण्यांची रेलचेल व्यासपीठावर आम्ही पाहतोय. मंदिराली प्रेक्षकांची सुद्धा भरघोस पाहायला मिळते. चौथं रजनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप मोठं यश या स्पर्धेला मिळालंय आणि खूप कमी काळामध्ये ही स्पर्धा बहुचर्चित झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा प्रचलित होते. तर कुणाल मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकतोय, ज्याने पहिले षटक फेकलं होतं. 11 धावा दिल्या होत्या. सामना क्लोज आहे. एजला ते चेडू ट्रावतो थर्डमॅन रिझनला आता मात्र थोडासा विचार करावा लागेल फलंदाजांना, कारण गोलंदाजी बघा मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आली. 2 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या त्या 21 धावा, मात्र मागच्या 7 चेंडूचा आपण जर आढावा घेतला तर फक्त 1च धाव आली. गडी बाद झाले 2. अतिशय चांगलं कमबॅक करतो. कमी स्कोरिंग मध्ये अजबरचा माझा अनुभव आहे की सामने खूप चांगले पाहायला मिळतात. तसाच सामना आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची गुणवत्ता आणि क्रिकेटचा स्टँडर्ड आपल्याला निश्चित पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. ऑन साइडला शपन केल्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, चेडू झाला तो ऑन साइडला शॉट मिड विकेटला चेडू फार वेगाने जज करतोय. सिंगलच्या माध्यमातून बघा प्रदीर्घ काळानंतर आपल्या चौका षटकारांची मात्र खेळी पाहायला मिळत नाहीये. अतिशय प्रेशराईज केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये आपण अटॅक क्रिकेट पाहिलं आणि नंतरच्या 3ऱ्या षटकामध्ये आपण डिफेन्स क्रिकेट पाहिलं आणि 4थ्या षटकामध्ये सुद्धा आपण डिफेन्स क्रिकेट पाहतोय. धावांचा पुढे सरकतोय. चेंडू राहिले ते एकूण 10 आणि गरज आहे ती मात्र 15 धावांची. ऑन साइडला खेळून काढलाय. 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झाले होते मिड विकेटला. फार वेगाने जज करतो. थोडासा मिसफील्ड पाहायला मिळतो. जिथे एकदा 2 धावा पूर्ण करतात. गुड कॉल, गुड क्रिकेट, व्हेरी गुड इन विकेट. खूप चांगला ताळमेळ बघा. धावांसाठी झगडावं लागतं या संघाला. ज्या संघानं 2 षटकामध्ये 21 धावा ठोकल्यात, ज्या यश 11 डायगर संघ धावांसाठी आता मात्र संघर्ष करत आहे. सामना अजूनही क्लोज पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 13 धावांची. चेंडू धावांमध्ये एवढं अंतर फारसं पाहायला मिळत नाहीये, मात्र अजूनही सामन्यामध्ये प्रेशराईज केलं होतं फलंदाजांना. स्ट्राईकचा फलंदाज सागर पाटील, 5व्या नंबरचा फलंदाज, वैयक्तिक 2 यथास्थिती खेळतोय. ऑन साइडला बघा प्रत्येक प्रयत्न मात्र यशस्वी ठरत नाहीये फलंदाजाचा. प्रत्येक चेंडू मोठी प्रहार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. मध्ये तेवढीच चांगली गोलंदाजीची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नॉन स्ट्राईकचा सागर 5व्या नंबरचा फलंदाज आहे. 4था फलंदाज पंकज पाटील. पंकजच्या हातापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. त्याने 1 चेंडू बीट केलाय. तर सिंगलच्या मध्ये 2 धावा त्यांनी दिल्यात. तर समीकरण बदलते. येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघा सामना किती क्लोज झाला. कुणी विचार केलेला होता की सामना इथपर्यंत येईल. तर 2 षटकामध्ये 21 धावा शंतनूची बेधुंद फलंदाजी आपण पाहिली. मध्ये शंतनू बाद झाला. संघाला मात्र खूप अडचणी निर्माण झाल्या आणि बऱ्याचशा समस्या तोंड द्यावं लागलं. धावांसाठी झगडावं लागलं. सामना आता क्लोज पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. लोकांच्या डोक्याने चेंडू भिरकावून दिलाय. सीमा पलीकडे 6 धावा. टर्निंग पॉइंट षटकार. खूप दडपण निर्माण झालं होतं. दडपण जुगार लावलाय. माहितीत पाहिलं होते मिडविकेटच्या डोक्यावरनं भिरकावून दिला चेंडू 6 धावांसाठी. संघाचा कॅप्टन शिवाजी पाटील, राकेश पाटीलची बॅटिंग हाय हो जंभारी, बॅटिंग हाय हो जंभारी, बॅटिंग हाय हो जंभारी. शांतानू पाटील, सागर पाटील आहेत ऑलराऊंडर, संघाचा भार आहे त्यांच्या. पंकजने मात्र षटकार दाखवलाय. आता कुठे मात्र डायगरच्या पाठ्यरेखांमध्ये चैतन्य निर्माण झालं. बऱ्याच वेळानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळते. कारण आयोजक आमच्या समोर बसलेत. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना बघा किती क्लोज पाहायला मिळाला आणि षटकानं मात्र सामन्यामध्ये खूप दम निर्माण केलाय. ब्लॉकआउटचा चेंडू तेवढा चांगला फटका रक्षण जज करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग संदीपच्या माध्यमातून, समीरच्या माध्यमातून. गुड थ्रो. 2 धावा अडवू शकला. गुड रन मिड विकेट. गुड कॉल. मागच्या 2 चेंडूमध्ये आपण 8 धावा पाहिल्या आहेत आणि ह्याच 8 धावामध्ये संघाला संजीवनी देतात. समीकरण बघा. येणारे षटक राहिले ते 1, 6 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावांची. या स्पर्धेचा नियम क्रमांक 8 लक्षात घ्या सर्व संघनायकांना. जर बरोबरीत झाला तर प्रथम विकेटला प्राधान्य दिलं जाईल. त्यांची जर विकेटची बरोबरी झाली तर मात्र टॉसला प्राधान्य दिलं जाईल. जय मल्हार 11 भोपर या संघाचं नाव. पुढचा सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. जयदुर्ग माता काटाई संघ, ज्यांच्या माध्यमातून 21 तारखेला खूप मोठी स्पर्धा. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबाई स्पेशल सर्व महाराष्ट्र परिचय असते स्पर्धा. वर्ष 16 ती स्पर्धा तुम्ही बघू शकाल. अपकमिंग टुर्नामेंट. त्यानंतर जहाना क्रिकेट संघ निलजे यांची 47 वर्षे परंपरेची स्पर्धा सुरू असते निलजेच्या मैदानावरती. डी टुर्नामेंट ही स्पर्धा संपल्यानंतर चिंचवली तुम्ही स्पर्धा बघू शकाल. येणारे 19 ते 23 दरम्यान अंबरनाथ तालुक्यात चिंचवली या ठिकाणी खूप मोठी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती मात्र 4 धावांची. सामना क्लोज अजूनही. प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद हा संघ गारज झालाय.
त्यामुळे जर गडी राखून फलंदाजी केली तर 3 धावा मुबलक होऊ शकतील हा सामना जिंकण्यासाठी. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघाला विनोद पाटील आणि दिनेश पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. विश यू बेस्ट बोथ टीम. शो द गुड क्रिकेट, शो द फाईट क्रिकेट. स्ट्रगल सामना पाहायला मिळाला आणि सन्मान्य संतोष बेडेकर अगासन गावचे आमचे अतिशय चांगले मित्र यांचे इथे आगमन झाले. मोस्ट वेलकम संतोष दादा. तर येणारे चेंडू 6 आणि 4 धावांची गरज. टाकायला फलंदाज सज्ज होतोय सागर आणि योगेश महात गोलंदाज सज्ज होतोय. उलटा चेंडू फक्त दिशा देतोय, लेटकट खेळतोय, चेंडू मागे जातोय थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला सिंगल डबल चॅनलच्या माध्यमातून सामन्याला मात्र कलाटणी दिली जाऊ शकते असा मन आता विश्वास फलंदाजांना बसलाय. तर सिंगल अजूनही पाहायला मिळते. धावांसाठी संघर्ष करावा लागला. 38 धावांची गरज होती असं वाटलं की सामना 3 षटका 4 षटकामध्ये सामन्याचा भीमण होईल. मात्र जी गोलंदाजी दाखवली 30 षटकामध्ये सागरनं खूप चांगलं कमबॅक दाखवलं. तर येणारे चेंडू 5 आणि गरज येते 3 धावांची. 5 चेंडू 3 धावा. सामना अजूनही क्लोज आहे. बघा अजूनही सामन्यामध्ये आपल्याला क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतोय. बॅकवर्ड लावून ऑन साइडला शफलून खेळलाय, जज करतोय आणि हा यस दॅट्स अ गुड कॅच. तिसरा प्रयत्न यश लाभतोय. येतेच ते शेवटच्या टप्प्यात झेल टिपला आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतोय. येणारे चेंडू 4 आणि गरज येते धावांची. 3 धावांची गरज. अंधारे पालखी 1 2 3 4 अंधारे पालखी घेऊन आईची निघालो ना अंधारे पालखी घेऊन आई. पंकज बाद झाला. पंकजने 6 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. क्रिकेटची दर्जा क्रिकेटची गुणवत्ता त्याने दाखवली. मात्र जबाबदारी असणारे आता येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती मात्र 3 चेंडू जितू चाललंय 3 चेंडू राहिले तर 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. सोनू आपण इथे डिस्टर्ब करू नका, आपण काम करा आपलं. सोनू आमचे फोटोग्राफर आहेत, थोडेसे डिस्टर्ब करतात जितूला. जिथे आपण गप्पा मारू नका. युट्यूबला स्पर्धा सुरू आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. विनंती करू तुम्हाला, कारण आमचा आवाज युट्यूबला जातोय, आमचं नाव खराब होईल, स्पर्धेचं नाव खराब होईल. प्लीज कॉन्सन्ट्रेशन ऑन द रायटिंग. तर 4 चेंडू आणि 3 धावा. थोडीशी आम्ही माफी मागतोय कारण झोप आली आमच्या स्कोररला. 4 दिवस सातत्याने ही स्पर्धांच्या माध्यमातून. थँक्यू वन्स अगेन. नाव बॅक टू क्रिकेट. 4 चेंडू 3 धावा. सामना क्लोज, खूप क्लोज आहे सामना. अजूनही सामन्यामध्ये सामना कोण जिंकेल सांगणं फार कठीण असणार आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मागे जातोय. धावांसाठी सगळ्याचे डायरेक्ट हिट. स्ट्रॉंग अपील. धावचीचा अपील घेतला, अपीलचा फायदा घेतला आणि पाहता 2 धावा. गुड स्ट्रॅटेजी, व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. बघा अपीलचा फायदा घेतला, अपील मध्ये मग्न होते खेळू आणि त्याचाच फायदा घेतला. 1 धाव दिली, 2 धाव निर्माण केल्यात आणि सामना कलाटणी होते. सामना आता भारतात क्लोज होतोय. येणारे चेंडू 3 आणि फक्त 1 धावेची गरज. सामना चेस झालाय. डबल धावा येतो 37. शेवटच्या क्षणाला श्वास निश्चयाचा सोडला फलंदाजानं. 2 धावा निर्माण केल्या चेंडूवरती फार वेगानं. फक्त चेंडूला बॅकफुटला जाऊन पुश केलं होतं. जिथे 1 धाव 2 धावा. तर पुढचा सामना आपण एन्जॉय करू शकतो. जयदुर्गामध्ये क्रिकेट संघ काटई आणि भोपर यांच्यामध्ये आपण सामना एन्जॉय करू शकाल. तर दोन्ही संघांना विनंती, गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. सामना आता टायगर संघ सुरक्षित असणार आहे कारण सर्व गडी बाद झाले होते. प्रथम फलंदाजी करताना गावदी देवीरचा परास संघानं कुणाल म्हात्रे नेतृत्व करताना. आता मात्र टायगर संघानं निश्वाचा सुटका सोडलाय. 2 चेंडू. दॅट्स अ गुड डेली टायमिंग, व्हेरी गुड डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. अजूनही संघर्ष पाहायला मिळतोय. तर चेंडू राहिले ते 2 आणि धाव्या भेटता 1 फक्त. सामना चेस झाला. 37 धावा झाल्यात आणि विकेटच्या आधारावरती सामना जवळजवळ जिंकलाय कारण अजून 2 चेंडू राहिले. 2 चेंडूमध्ये 2 जरी गडी बाद झाले तरी मात्र सामना टायगर संघ जिंकेल. ऑन द पॅड. बघा किती स्ट्रॉंग अपील, किती अपील केले बघा. 37 धावामध्ये ते 38 धावांचं लक्ष असताना टायगर संघाला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना संघर्ष करायला लागलाय. स्कोर लेवल झालाय. मात्र मागच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. ज्या टायगर संघाचा आम्ही गुणगान सातत्याने ऐकतोय, या कॅसेटच्या माध्यमातून टायटल संघ ऐकतोय, तशी मात्र कामगिरी पाहायला मिळत नाहीये. दुर्दैव. कारण जोपर्यंत संघ हे शेल्विन टायगर उतरला तिथपास आम्ही गुणगान गातोय संघाचं. मात्र प्रेशर आहे कारण जेव्हा संघ खेळतोय मैदानावरती ते प्रेशर तेवढंच असतं. आणि याच दरम्यान सामना फक्त
यावेळी मात्र बरोबर सुटलाय आणि विकेटच्या आधारे सामना जिंकलाय तो यश इलेव्हन टायगर संघानं निसटता विजय. इथे विजय झाला फक्त चषकाचा, इथे विजय झाला फक्त प्रेक्षकांचा. अप्रतिम क्रिकेटचा दर्जा, व्हेरी क्रिकेट. काटेई गावच्या विनोद पाटील दादांचा विश्वास, पोरही खेळती बिंदास, पोरही खेळती बिंदास, पोरही खेळती बिंदास. रवी पाटील, सूर्याजी पाटील, माणिक पाटील हो बघा झाले सपोर्टर, बघा झाले सपोर्टर, बघा झाले सपोर्टर. कृष्ण पाटील, नकुल पाटील, जितू पाटील. धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वीरेंद्र ठरलाय, ज्याने या सामन्यामध्ये 4 गडी बाद केले, तब्बल अप्रतिम गोलंदाजी दाखवली. तर वीरेंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि हा सामना बरोबरी सुटलाय. विकेटच्या आधारावरती विजय संपादित केलाय यश इलेव्हन टायगर संघाचं पहिलं यश. हॅलो या सोमकार देवीच्या बडा संघाचा आपण आभार व्यक्त करूया स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आणि वेळेवरती आल्याबद्दल. चांगला क्रिकेट दाखवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. काय चुका झाल्या त्याचा अभ्यास करा, पुढच्या वेळेस तुम्हाला हार्दिक